तुमचा वाढदिवस आहे. उदंड निरोगी आयुष्य लाभो. आणि तुमचं खरंच कौतुक आहे की स्वतःचा वाढदिवस असताना सुद्धा शिवसेना वाढवण्यासाठी तुम्ही इथे आलात. नाहीतर आपली शिवसेना सांगायची की रोज दिवसागणिक आपण वाढतच असतो. पण एक दिवस वाढल्यानंतर मी केलं काय, तर दत्तांसारखे अनेक समोर माझ्या उभ्या आहात आणि राज्यभर पसरले. ते शिवसेना आतापर्यंत त्यांनी वाढवली आणि या पुढे सुद्धा वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत करते. मगाशी संजय आपण परत वादा करतो, कारण काही असं होतं, हा जो काही निवडणुकीचा निकाल लागला विधानसभा सर्वांनाच अनपेक्षित होता. कसा मिळवला या सगळ्या गोष्टी आता सुरस कथा या बाहेर यायला लागलेल्या आहेत. लोकांना कदाचित एका कोणीतरी मूर्ख बनवू शकत, पण आज असा अख्खा महाराष्ट्र मला माझे शिवसैनिक आहेत, काही शेतकरी आहेत, सर्व स्तरात की साहेब आम्ही फसलो, आम्हाला फसवलं गेलं. ज्या ज्या काही धापा मारल्या त्या आता सगळे हात वर करून मोकळे झाले. आणि आता खरी आपली शिवसेनेची गरज आहे. सर्व लोकांना कल्पना आहे की दिलेल्या शब्दाला जाणार एकच पक्ष शिवसेना. शिवसेना दुसरे ते कोण आहेत? लोकच म्हणतात हे संशित. ही सगळी लोक त्यांना काय नुसतं कशाला तरी लाभापायी लोभापायी ही गेलेली माणसं आहेत. गेला मोठे झाला ठीक आहे, पण तुम्हाला ज्याने जसं येत्या 16 जातो ते 1 दिवसाचं शिबिर आहे, याचा मोठा दौरा करतोय. नाही, नाशिकला शिबिर घेतोय. आणि विनायकरावांना मी सांगितलं की विनायकराव, गणपतराव, तुम्ही सगळेच आहात, तुम्ही सगळे कोकणवाले आहातच, की लवकरात लवकर, कारण आता जरा थोड्या सुट्ट्यावरील लोकांना एन्जॉय करू द्या. प्रत्येक वेळेला कटकट करण्यापेक्षा जरा काही मुंबईकर गावी येणार, त्यानं सुद्धा काही थोडीशी गंमत थोडं आयुष्यात काही सुखाची समाधान पाहिजेत ना. आणि नंतर मात्र माझा सलग दौरा अगदी तळ कोकणापासून वरपर्यंत हा मी करणार आहे. जिथे जिथे तुम्ही सांगता तिथे तिथे मी येणार आहे. पण तोपर्यंत सहदेवराव, तुम्ही आता शिवबंधन बांधलेलं आहे. मध्ये थोडंसं तुम्ही म्हणालात की काही स्थानिक पातळीवरती, पण या स्थानिक पातळीवरती या थोड्या कुरकुरी जरी झाल्या तरी आपलं घर कधी सोडायचं? आता परत घर, आपल्या घरामध्ये जे कोणी आधी गद्दार होते, मी त्यांचा आणि तुमच्यामध्ये फरक एवढ्यासाठी करतोय की तुम्ही निष्ठेला सगळे प्रामाणिक राहिला, निष्ठेने राहिला. आणि आज सुद्धा तसं पाहिलं तर जे जात आहेत त्यांच्या लेखी आपल्या, पण माझ्यासाठी तुम्ही सगळेजण आहात हेच केवढं तरी माझं मोठं वेगळं. आणि तुम्हाला सगळ्यांना जसं मी आपल्या जिल्हा प्रमुखांना शुभेच्छा दिल्या तसं तुम्हाला सुद्धा उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी शिवचरणी प्रार्थना करतो. असेच सगळे येत राहा, मी पण तुमच्याकडे येईन. आणि परत एकदा आपला कोकण पूर्ण वरपासून खालपासून वरपर्यंत एकही कोपरा असा सोडायचा नाही भगवा फडकलेला असेल. सगळ्यांना शुभेच्छा देतो.